दिव्य असणारी भगवान शिवजीची कथा आपण श्रवण करणार आहोत। प्रथम दिवस म्हटलं की या ग्रंथाचा महिमा श्रवण करणं फार महत्त्वाचं आहे। कारण कोणतीही गोष्ट करत असताना जर त्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला कळालं नाही तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही। मग कुणीही असो, अगदी आपल्या अनुभवातलं गावचा गाव पुढारी जरी असला, म्हणजे भागवत भाऊ सरपंच जरी असला आणि त्यानं जर गावचा विकास केला नाही तर लोक त्याला पुन्हा निवडून देत। तुमच्याकडे कसं आहे, म्हणजे आपल्या गावात म्हणजे प्रत्येकाचा अनुभव आहे, जर चांगले कामं केली नाही तर आपण सामान्य सरपंचालाही पुन्हा निवडून देत नाहीत, हा आपला अनुभव आहे। मग आपल्याला दिव्य शिवमहापुराण या ग्रंथाची कथा श्रवण करायची आहे। मग ही कथा श्रवण करायची म्हटलं की तिचा महिमा कळायला पाहिजे। मग काय महिमा आहे तो आपल्याला श्रवण करायचा आहे। निमिष नावाचं अरण्य आहे आणि या निमिष नावाच्या अरण्यामध्ये 88,000 शौनक एकत्रित बसलेले आहेत आणि उद्देश काय तर भगवंताचा यज्ञ करावा आणि त्या यज्ञातून जो अवधी नामवेद शिल्लक राहतो त्या उरलेल्या वेळेमध्ये भगवान परमात्म्याची कथा, नामचिंतन, काहीतरी कथन, आपण चरित्र श्रवण करावं या हेतून 88,000 शौनक त्या ठिकाणी बसलेले होते आणि मनोमन त्यांनी भगवान शिवजीचं स्मरण केलं आणि स्मरण केल्याबरोबर भगवंतानं सूत महाराजांना निरोप दिला आणि सांगितलं निमिष नावाचं अरण्य आहे आणि त्या अरण्यामध्ये 88,000 शौनक यज्ञ करत आहेत आणि त्या यज्ञामध्ये जो काही उरलेला वेळ आहे त्या वेळेमध्ये त्यांना कथा श्रवण करायची आहे। आपण तिथे जा आणि त्यांना कथा सांगा। भगवंताच्या आज्ञेनं सूत महाराज त्या निमिष अरण्यामध्ये आले आणि सूत महाराज आल्यानंतर 88,000 शौनक उठून उभे राहिले, हात जोडले, नमस्कार केला, पूजन केलं, उंच अशा आसनावरती बसवलं आणि त्यांना सांगितलं, महाराज भगवान परमात्म्याच्या कृपेने आणि आमच्या महत्भाग्याने तुमचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आमची तुम्हाला विनंती आहे, आम्हाला भगवंताची दिव्य मंगलमय अशी कथा श्रवण करायची आहे, तर आम्हाला कथा सांगा। असं म्हटल्यावरती आता ऐका, निमिष अरण्यामध्ये हजारो वर्षापर्यंत यज्ञ सुरू होता। किती वर्षापर्यंत? हजारो। मग सूत महाराजांनी काय करावं, त्यांना वेगवेगळ्या कथा सांगाव्या। मग त्यामध्ये एकंदरीत 18 पुराण आहेत। किती? 18 पुराण। त्यांची नावं सांगतो आणि मामा ती नावं मी उद्या विचारणार आहे। 18 नावं सांगतो, कोणते कोणते ऐका। मद्वयम भद्वयम चैव बत्रयम वचतुष्टकम अनापलिंग कुशाणी पुराणानी पृथक पृथक। एकंदरीत 18 पुराण आहेत। त्यातली पहिलं पुराण आहे मद्वयम, म्हणजे म पासून 2, मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण। भ पासून 2 आहे भविष्य पुराण, भागवत पुराण। त्यानंतर ब पासून 3 आहेत ब्रह्म पुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्म वैवर्तक पुराण। किती झाले? म पासून 2, भ पासून 2, ब पासून 3, बोला किती झाले? 7 झाले। आता व पासून 4 वराह पुराण, वामन पुराण, विष्णू पुराण आणि शिव पुराण। किती झाले? 11। आता पुढे एका नावापासून अ म्हणजे अग्नि पुराण, न म्हणजे नारद पुराण, अना प म्हणजे पद्म पुराण, ली म्हणजे लिंग पुराण, ग म्हणजे गरुड पुराण, कु म्हणजे कुर्म पुराण आणि स म्हणजे स्कंद पुराण। किती झाले? 18। असे एकंदरीत 18 पुराण आहेत आणि या पुराणांची निर्मिती व्यास महर्षींनी केलेली आहे। आता ती कशी केली ती उद्या आपल्याला श्रवण करायची आहे, आज फक्त महिमा श्रवण करायचा। मग असा सूत महाराज म्हणतात, हा दिव्य ग्रंथ व्यास महर्षींनी निर्माण केला आणि गावोगावी या ग्रंथाच्या कथा सुरू झाल्या आणि तोच असणारा
जो भगवान परमात्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद स्वरूप आहे, ज्यांच्यापासून विश्वाची उत्पत्ती झाली, ज्यांचे आई वडील कुणालाही सांगता येत नाहीत, असं असणारं सृष्टीचं मूळ तत्व अजून बारकाईनं सांगतोय का? भगवान शिवजी म्हटलं की दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. किती? दोन गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे सृष्टीचा प्रारंभ भगवान शिवापासून झालेला आहे, आणि दुसरी गोष्ट भगवान शिवजी म्हणजे ज्ञान परंपरेचं बीज आहेत. एक सृष्टी उत्पन्न केली भगवान शिवजीनं, कशी केली ती आपल्याला परवाच्या कथेमध्ये श्रवण करायची. आणि दुसरी गोष्ट भगवान शिवजी हे ज्ञान परंपरेचं बीज आहे. आपण रोज भास्कर महाराज अभंग म्हणतो, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती. आदिनाथ उमा म्हणजे भगवान शिवजी पासून या ज्ञानाची परंपरा सुरू झाली. किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष. म्हणजे भगवान शिवजी यांच्यापासून ज्ञानाची परंपरा सुरू झाली, आणि भगवान शिवजीपासून ही हे सृष्टी नाम हे सर्व काही जगत आहे, हे जगत निर्माण झालं. ते कसं झालं ते उद्या श्रवण करायचं आहे. सूत महाराज आले, शौनकांनी पूजन केलं, आसनावरती बसवलं आणि नमस्कार केला, आणि काही प्रश्न विचारले. कोणते कोणते प्रश्न विचारले? प्रश्नाला संस्कृतमध्ये शंका म्हणतात. काय म्हणतात? शंका म्हणतात. आणि या शंकेचे 3 प्रकार आहेत. आमचे गुरुवर्य बाबा सांगत असतात, पहिली आहे शंका, दुसरी आहे कुशंका, आणि तिसरी आहे लघुशंका. ह्याच्यात फरक असा आहे का? लघुशंका आली, ज्ञानेश्वर महाराज, लघुशंका आली की लवकर जावं, नाहीतर धोतर ओल्लं होत असतं. लघुशंका आली की लवकर जावं. दुसरी शंका आहे, तिला म्हणतात कुशंका. कुशंका म्हणजे काय? काही घेणं देणं नाही, पण मनात प्रश्न निर्माण झाला आणि तो प्रश्न विचारावा, याला म्हणायचं कुशंका. ही कुशंका कशी असते? उदाहरण सांगतोय का? काय झालं? एका साधूच्या आश्रमामध्ये एक त्यांचा शिष्य 12 वर्ष त्यानं गुरूंची सेवा केली. किती वर्ष? 12 वर्ष. आणि हेतू होता की आपल्या श्रीगुरूंनी ब्रह्म काय, हे जगत काय, माया काय, कर्म काय, अकर्म काय, नीती काय, अनिती काय, माणसाचं जीवन कसं असावं, माणसानं या देहाला आल्यानंतर काय करावं, असे अनेक काही प्रश्न त्याच्या हृदयात निर्माण झालेले होते. पण योगायोगानं 12 वर्ष त्यानं सेवा केली, आणि एक दिवस त्याचे गुरुजी प्रसन्न झाले आणि विचारलं, बाबा तुझ्या मनात जी शंका असेल ती शंका मला विचार, पण आज एकच शंका विचारायची. किती? एकच. 12 वर्ष सेवा केली तेव्हा फक्त एक प्रश्न विचार, म्हणजे एक शंका विचार. असं म्हटल्यानंतर त्या दिवशी चव्हाण मामा झालं असं, वारा सुटलेला होता, ज्या ठिकाणी साधूचा आश्रम होता, गुरुजींचा आश्रम होता, त्याच्यावरती असं छप्पर होतं, कवळारूचं घर, आणि वरती एक कवटाचं झाड होतं. कशाचं? कवटाचं. आणि ते वरतून हवेनं कवट खाली पडलं, आणि खाली पडल्यानंतर टप दिशेनं आवाज झाला, आणि ते खाली एका मेंढरावरती येऊन पडलं. पडल्याबरोबर त्या शिष्यानं गुरु महाराजांना विचारलं, महाराज आज सकाळी सकाळी माझ्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली, मला या शंकेचं उत्तर द्या. कोणती शंका आहे? टपकन गुळुगुळू धपकन ब्या. शंका काय विचारली? टपकन गुळुगुळू धपकन ब्या, अशी शंका विचारली. साधूनं विचार केला, आजपर्यंत मला हा प्रश्न कोणत्याही ग्रंथामध्ये सापडला नाही, पण ज्या अर्थी माझ्या शिष्याने 12 वर्ष सेवा केल्यानंतर प्रश्न विचारलेला आहे, त्या अर्थी प्रश्न सामान्य नाही. मग गुरु महाराज म्हणाले, बाबा एक काम कर,
7 दिवसाचा मला वेळ दे, 7 दिवसानंतर तुला या शंकेचं उत्तर देतो. पहिला दिवस झाला, ग्रंथ पाहिले, 18 पुराणाचं चिंतन केलं, उत्तर मिळालं नाही. 4 वेद पाहिली, उत्तर मिळालं नाही. सरते शेवटी 7 दिवसानंतर गुरु महाराज आले आणि शिष्याला म्हटले, बाबा तुझी शंका मला विचारली, तिचं उत्तर मला देता येत नाही. मग काय म्हणणं आहे? म्हटले त्या प्रश्नाचं उत्तर तू मला दे. आता शिष्यच होता, शिष्याची मती भ्रष्ट झाली. तो म्हटला, गुरुजी ही शंका विचारण्यासाठी मी तुमची 12 वर्षे सेवा केली. किती वर्ष? 12 वर्ष. आता तुम्ही माझी 12 वर्षे सेवा करा, नंतर या शंकेचं उत्तर देतो. नाईलाज झाला गुरुजींचा. गुरुजींनी शिष्याची 12 वर्ष सेवा केली आणि 12 वर्ष सेवा केल्यानंतर मग शिष्य प्रसन्न झाला आणि त्या शंकेचं उत्तर दिलं. उत्तर काय होतंय का? टपकन गुळगुळू धपकन ब्या. गुरुजींनी विचारलं आणि शिष्य सांगू लागला, गुरुजी 12 वर्षापूर्वी वारा सुटला आणि आपल्या घरावरती जे कवटाचं झाड आहे ते कवट खाली पडलं. खाली पडल्याबरोबर त्याचा आवाज कसा झाला? टप. हा टप असा आवाज झाला आणि ते त्या कौलारूच्या पन्हाळानं खाली खाली आलं. म्हणून गोळू 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 जसं ते खाली आलं तसं खाली एक वगारू, म्हणजे म्हशीचं वगारू, ते वगारू होतं आणि त्या वगारावरती ती असणारं नेमकं पडलं आणि पडल्याबरोबर धपकन पडलं आणि त्या वासराला वाटलं काय झालं, ते मोठ्यानं ओरडलं, ब्या. साधू म्हटले, धन्य बाबा, माझे 12 वर्षे गेले, तुझेही 12 वर्षे गेले, आणि शंका काय? तर टपकन गुळू गुळू धपकन ब्या. दादा जर अशा शंका आपण विचारल्या तर आपल्या जीवनाचं कल्याण होईल का? होणार नाही. याला म्हणायचं कुशंका, जी आपलाही वेळ घालते आणि गुरुजींचाही वेळ घालते. पहिली लघुशंका आली की लगेच जावं, कुशंका विचारू नये, आणि तिसरी आहे शंका. ही शंका मात्र विचारली पाहिजे आणि कुणाला विचारावं हे कळालं पाहिजे. तुमचं आमचं होतं काय? ज्याला काहीच येत नाही त्याच्या पाठीमागं आपण लागतो आणि परिणाम आपल्याला योग्य उत्तर मिळत नाहीत. मग इथं मात्र सूत महाराज आहेत आणि प्रश्न विचारणारे शौनक आहेत. शौनकांनी प्रश्न विचारला, जो सत्य परमात्मा आहे, ज्यानं या विश्वाची उत्पत्ती केली, जो ज्ञान परंपरेचं बीज आहे, जो विश्व परंपरेचं बीज आहे, असं असणारं जे मूळ तत्व आहे, ते सत्य असणारं, त्या सत्याचं चिंतन आम्हाला सांगा, ती कथा सांगा. मग ती कथा कोणती आहे? तर सूत महाराजांनी सांगितलं, ती कथा मी व्यासांच्या मुखातून ऐकली. त्या ग्रंथ शिव महापुराण आणि तो असणारा ग्रंथ मी आता तुम्हाला सांगतो. तो ग्रंथ कसा आहे हे श्रवण करण्यापूर्वी तुम्हाला त्या ग्रंथाचा महिमा जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि मग तो महिमा सांगू लागले. काय झालं? एक दिवस देवराज नावाचा ब्राह्मण, आणि हा देवराज नावाचा ब्राह्मण एका ब्राह्मणाच्या नगरीमध्ये वास्तव्य करत असताना त्याची मती भ्रष्ट झाली, तो कर्म भ्रष्ट झाला आणि हळूहळू तो वाईट मार्गाला लागला. दारू पिऊ लागला, पत्ते खेळू लागला, गांजा ओढू लागला, नको नको ते कामं करू लागला. जातीनं ब्राह्मण आहे, पण ब्राह्मण असून त्यानं वाईट मार्ग निवडला आणि परिणाम असा झाला, जवळ जो काही पैसा होता तो पैसा व्यसनामध्ये, परस्त्री भोगामध्ये, दारूमध्ये, नको नको त्या कर्मामध्ये त्यानं खर्च केला. पण आता एका पैसा तर आलेला आहे, माणसाला जर जुगाराची किंबहुना व्यसनाची सवय लागली की तो चोऱ्या करतो. काय करतो? चोऱ्या करतो. मग यानं रोज जुगार खेळावा, परस्त्री भोग घ्यावा, मांस भक्षण करावं, आणि पाहता पाहता त्याचं पाप वाढलं आणि त्यानं काय करावं? जवळचा पैसा संपला की कुठंतरी जंगलामध्ये जावं आणि त्या वाटेनं कोणी प्रवासी आले की त्यांच्या मानेवरती कुऱ्हाड, चाकू, तलवार काहीतरी ठेवावा आणि त्यांना म्हणावं, तुमच्या खिशात जेवढं काही साहित्य आहे तेवढं द्या. आणि असं म्हणून त्यानं अनेकांची घरं डुबाडली, खूप
संपत्ती म्हणजे पैसा त्यानं उभा केला. मग तुम्ही म्हणाल एवढा पैसा उभा केला म्हणजे त्यानं काही पुण्याचं काम केलं का? नाही. लोकांचा छळ करून, लोकांना धाक दाखवून, लोकांच्या माना मुरगाळून त्यानं हे धन मिळवलेलं होतं आणि ते धन त्यानं परस्त्रीच्या भोगामध्ये घालवायला सुरुवात केली. आणि योगायोगानं त्याचं शरीर जीर्ण झालं. कारण मनुष्याचं आयुष्य हे ठरलेलं आहे. आत्ताच्या काळात 100 वर्ष आणि त्या काळात 1000 वर्षाचं आयुष्य होतं. किती वर्षाचं? 1000 वर्षाचं. त्यानं बहुतेक 700-800 वर्षापर्यंत विषयाचा भोग घेतला आणि मग मात्र त्याचं शरीर असं क्षीण झालं, हातपाय बारीक झाले. तुकोबाराय वर्णन करतात. विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी, केली आयुष्याची गाळणी, केली आयुष्याची गाळणी. शरीर जीर्ण झालं. शास्त्रकार सांगतात स्वभावामर्त्यश्च यदंत कैतत सर्वेंद्रियानां जरयन्ति तेजाः. म्हणजे विषयाचा भोग घेऊन त्याचं शरीर अगदी वाळलेल्या चिपाटासारखं झालं आणि मग मात्र त्याला चोरी करता येणार, कोणत्याही प्रकारचं कर्म करता येणार. व्याकुळ झाला, भुकेनं व्याकुळ झाला, विचार करू लागला आता कुठे जाऊ, काय करू, कुठे जाऊ, काय करू. आणि असा विचार करता करता प्रतिष्ठानपूर नावाचं गाव म्हणजे बहुतेक आपलं पैठण, त्याला क्षेत्र प्रतिष्ठान म्हणतात. या प्रतिष्ठान जवळ तो आला आणि इथं आल्यानंतर त्यानं एक शिवालय म्हणजे मंदिर पाहिलं भगवान शिवजीचं. शिवजीच्या मंदिराजवळ आला आणि आल्याबरोबर तिथं एक कथाकार, श्रावण महिना होता आणि शिवकथा प्रारंभ झालेली होती. तो खरकत खरकत चालायची ताकद नाही, पण कसा तरी त्या ओट्यापर्यंत येऊन पोहोचला आणि एका खांबाला टेकन देऊन तो कथा श्रवण करू लागला. शरीरामध्ये ताकद नाही, प्राण नाही, भूक लागलेली आहे, व्याकुळ झालेला आहे. आणि अशाही अवस्थेत तो फक्त आपण इथं पडावं म्हणजे शरीरात ताकद नाही म्हणून तो पडलेला आहे. कथा ऐकावी याला शिवमंदिर म्हणतात. इथं कथा सुरू आहे, आपण ती श्रवण करावी असा कोणत्याही प्रकारचा भाव त्याच्या मनात नाही. पण कथा श्रवण करू लागला आणि योगायोगानं पहिला दिवस झाला. कुणीतरी व्यक्ती आली, काहीतरी त्याला खायला दिलं, त्यानं तेवढं खाल्लं. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस असं करता करता 1 महिन्यापर्यंत त्यानं कथा श्रवण केली. किती दिवस? 1 महिना. आणि 1 महिना कथा श्रवण केल्यानंतर मग मात्र त्याचं आयुष्याचं माप भरलं आणि त्याचे हे पंच असणारे प्राण
पंचमहाभूतामध्ये विलीन झाले. म्हणजे तो मरण पावला आणि मरण पावल्यानंतर यमदूत आले तिथं. कोण? हा, आता ज्यांना आयुष्यभर हाडकं फोडले त्याला न्यायला देवदूत येतील का? नाही, यमदूतच येणार. यमदूत आले आणि आल्याबरोबर यमदूतानं पाहिलं आणि त्याच्यावरती पाश टाकला आणि त्याच्या प्राणाचं हरण केलं. यमलोकी घेऊन गेले आणि तिथं गेल्याबरोबर ऐका, शिवदूतांना ही वार्ता कळाली की आपला असणारा शिवभक्त ज्यानं मरणासन्न अवस्थेमध्ये 1 महिन्यापर्यंत व्याकुळ झालेला होता, शरीरामध्ये ताकद नव्हती, तरी देखील एका मंदिरामध्ये शिव महापुराण कथा श्रवण केलेली आहे. आणि म्हणून शिवदूतांनी यमलोक गाठला आणि त्या यमलोकामध्ये गेल्यानंतर यमदूत आणि शिवदूत म्हणजे गण या दोघांचा संवाद सुरू झाला. यमदूताने विचारलं, का रे बाबांनो, आपण इथं कशासाठी आलात? तेव्हा शिवगणांनी शिवदूतांनी उत्तर दिलं, ज्यांच्या प्राणाचं तुम्ही हरण केलेलं आहे तो असणारा देवराज नावाचा ब्राह्मण हा शिवभक्त आहे. यमदूत म्हणाले, कशावरून? अवा ब्राह्मणे जातीनं, पण यानं आयुष्यभर वाईट कर्म केलं, पाप कर्म केलं, लोकांची घरं लुबाडली आणि हा पुण्यवान कसा आहे ते काही माहीत नाही. यमदूत म्हणाले, अहो यानं मांस खाल्लं, आता मांस खाल्लं पाहिजे का? खरं सांगा, मांस खाणं हा आपला आहार आहे का? नाही. तुकोबाराय सांगतात, मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेवियेला, कोण त्याची करील कीव, जीवे जीवनेन ती, पुढीलाशी पाजवी सुरी, आपुली चोरी अंगुळी, तुका म्हणे कुठी ती हाडे, आपुल्या नाडे रडतील. म्हणजे मांस खाताना लोकाला असं वाटतं की मेजवानी आहे, पण तुकोबाराय सांगतात, मायबापांनो, मांस खाताना जरी आता आपल्याला आनंद वाटत असला तर भविष्यात मात्र तुम्हाला त्या ठिकाणी दुःख भोगावं लागणार आहे. म्हणून कोणीही मांसाहार करू नये. यमदूत म्हणाले, यानं आयुष्यभर मांस भक्षण केलेलं आहे आणि त्याच्या पापाची शिक्षा आम्ही त्याला देणार. आणि तेवढ्यात नाईला झाला, यमदूत आणि शिवदूत या दोघांचं युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धामध्ये शिवदूतांनी यमदूतांना मारहाण केली, पराभूत केलं. आणि ही वार्ता यमराजापर्यंत गेली. यमराजांनी विचार केला, कशाचा आवाज येतोय? घाईघाईनं यमराज आले आणि पाहिलं तर एका बाजूला शिवगण आहेत, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, कपाळाला भस्म लावलेला आहे, अंगामध्ये त्या ठिकाणी व्याघ्रचर्म धारण केलेलं आहे आणि असे असणारे सर्व शिवगण शिवदूत आलेले आहेत. विचारलं, का रे बाबांनो, आपण का आलात? आणि मग शिवदूतांनी यमराजाला वंदन केलं आणि सांगितलं, महाराज, आम्ही आमच्या भक्ताला नेण्यासाठी आलेलो आहोत. कोण भक्त? हा देवराज नावाचा ब्राह्मण. हा, काय झालं याचं? यानं आयुष्यभर वाईट कर्म केलं, पण अंतकाळाच्या वेळेला 1 महिन्यापर्यंत शिव महापुराण कथा श्रवण केली आणि म्हणून याला आम्ही कैलास लोकी नेणार आहोत. असं म्हटल्याबरोबर यमराजानं यमदूताकडे पाहिलं आणि विचारलं, का रे बाबांनो, ज्यावेळी हा देवराज नावाचा ब्राह्मण याच्या प्राणाचं तुम्ही हरण केलं तेव्हा तो कुठे होता? तो सावता महाराजांच्या सभागृहामध्ये होता का तो शेतामध्ये गाया राखायला गेला होता? कुठे गेला होता? तेव्हा यमदूतानं उत्तर दिलं, आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळेला हा देवराज नावाचा ब्राह्मण एका शिवमंदिरामध्ये म्हणजे शिवालयामध्ये खांबाला टेकून बसलेला होता आणि त्यानं 1 महिना कथा श्रवण केली. किती दिवस? 1 महिना. हे शब्द ऐकले आणि यमदूताला यमराजाने एक शिकवण दिली. काय शिकवण दिली? तुकोबाराय सांगतात, नका जाऊ तया गावा, नका जाऊ तया गावा, नामधार काचा सेवा, नामधार काचा सेवा, सुदर्शन यावा,
तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय कथा सदा घोषणामाचा. यमानं शिकवण दिली, ज्या ठिकाणी कथा सुरू आहे, कीर्तन सुरू आहे, अशा ठिकाणी तुम्ही जायचं नाही. आणि असं म्हटल्याबरोबर शिवगणांनी त्या देवराज नावाच्या ब्राह्मणाला घेतलं आणि त्याला कैलास लोकी नेलं आणि त्याचा उद्धार झाला. असा शिव महापुराणाचा महिमा या ठिकाणी वर्णन करून सांगितला. सूत महाराजांनी कथा सांगितली, शौनक श्रवण करत आहेत आणि आनंद वाटला. वा, किती धन्य कथा आहे. पापी असणारा देवराज ब्राह्मण, ज्यानं आयुष्यभर वाईट कर्म केलं, पण त्या देवराज ब्राह्मणाचा उद्धार या मंगलमय कथेनं झाला. आणि ही असणारी कथा आम्हाला श्रवण करायची आहे. असं म्हटल्याबरोबर सूत महाराजांनाही आनंद वाटला की ज्यांना आपण कथा सांगत आहोत ते कानसेन आहेत. कोण आहेत? कानसेन म्हणजे ऐकणारे आहेत. कारण श्रोत्याचे 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 3. पहिला आहे सोता, दुसरा आहे सरोता आणि तिसरा आहे सोता. आपलं श्रोता पहिला सोता आहे. पहिला कोणता आहे? सोता. पहिला सोता हा चांगला आहे. कसा चांगला आहे? कथेत आला बरं का अनिल महाराज, हा कथेत आला, आल्याबरोबर काका त्याला लगेच झोप लागते. मग शेवटी कथा झाली की शेजारचा म्हणतो, बाबा कथा झाली उठ. तो म्हणतो, हा कथा झाली, लवकर आवरली महाराजांनी. असं म्हणतो तो निघून जातो. याला म्हणायचं सोता. दुसरा वर्ग आहे त्याला सरोता म्हणतात. सरोता हा हिंदी शब्द आहे आणि त्याचा मराठीत अर्थ होतो आडकिता. काय? इकडं फार असतो तो आडकिता. त्याला आडकिता असं म्हणतात. आणि त्या आडकित्याचं एकच काम, काय काम असतं? धरलं की काप, धरलं की काप. म्हणजे काटछाट करणं हे त्या सरोत्याचं म्हणजे आडकित्याचं काम असतं. तसा इथं येणारा एक वर्ग आहे सरोता. तो काय म्हणतो? मंडप इकडं नको तिकडे पाहिजे होता, हा खांब इथं नको तिथे पाहिजे होता, तो लाईट तिथं नको बाहेर पाहिजे होता, महिला मंडळ इकडं नको इकडे पाहिजे, पुरुष मंडळ इकडं नको इकडे पाहिजे, सिस्टम अशी नको तशी नको, हा भोंगा इथं नको. त्याला म्हणायचं, बाबा एकदाचा भोंगा घरी घेऊन जा, पुन्हा इथं येऊ नको. म्हणजे नुसत्या चुका काढायच्या, हे असं झालं ते तसं झालं, हे असं झालं ते तसं झालं. याला म्हणायचं सरोता. पहिला श्रोता सोता आला की झोपी जातो. दुसरा सरोता काटछाट करत असतो, चुका शोधतो. आणि तिसरा जो आहे तो आहे श्रोता. श्रोता मात्र अगदी वक्त्याच्या शब्दाशी एकरूप होऊन कथा श्रवण करत असतो. वक्ता काय सांगतोय, विषय काय सुरू आहे, हा विषय झाला की पुढं काय विषय येणार, पाठीमागं काय विषय झाला, या सर्वांची साखळी घालून जो श्रवण करतो त्याला श्रोता असं म्हणतात. शिव महापुराण की जय. नमः पार्वतीपते हर हर महादेव. असे 3 प्रकार आहेत. पहिला सोता, दुसरा सरोता आणि तिसरा श्रोता. श्रोत्याची यादी जर पाहिली तर श्रोत्याची यादी कमी आहे. कशावरून? 2 श्रोते महाराज प्रसिद्ध झाले. एक श्रोता प्रसिद्ध झाला श्रीमद भागवत कथा श्रवण करून, आणि दुसरा श्रोता प्रसिद्ध झाला श्रीमद भगवद्गीता श्रवण करून. पहिल्या श्रोत्याचं नाव आहे राजा परीक्षिती. जी कथा आपण प्रतिवर्षी आपल्या सप्ताहामध्ये श्रवण करतो, श्रीमद भागवताची कथा राजा परीक्षितीने श्रवण केले. आणि काय झालं? श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवस राजानं कथा श्रवण केली आणि राजाचा उद्धार झाला. हा पहिला श्रोता. दुसरा श्रोता ज्यानं श्रीमद भगवद्गीता श्रवण केली तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा शिष्य, त्याला अर्जुन असं म्हणतात. तो दुसरा श्रोता. ज्ञानोबारा वर्णन करतात, अर्जुनाची ए पांती जे परिसन या योग्य होती, ही कृपा करुणी संती अवधान द्यावे. अर्जुनाची ए पांती म्हणजे अर्जुनाच्या बरोबरीला बसण्याचा ज्यांचा अधिकार आहे असे असणारे श्रोते
हे 2 श्रोते प्रसिद्ध झाले. आता आपापली यादी आपण लावून घ्या. पहिला आहे सोता झोपणारा, दुसरा आहे सरोता चुका शोधणारा आणि तिसरा आहे श्रोता. या यादीमध्ये जी निमिष नावाच्या अरण्यात कथा सुरू होती तिथं कथा सांगणारे सूत महाराज आहेत आणि कथा ऐकणारे शौनक आहेत. आणि शौनक मात्र अधिकारी श्रोते आहेत आणि या शौनकांनी कथा श्रवण केली. देवराजाचा उद्धार झाला, आनंद वाटला आणि आनंद झाल्यानंतर